सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत URIs रंग भारत स्पर्धेसाठी बल्क रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस काय आहे. स्पर्धेसाठी दोन प्रकारे रजिस्ट्रेशन करता येतील, एक इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन आणि एक बल्क रजिस्ट्रेशन. बल्क रजिस्ट्रेशन हे स्कूलद्वारे किंवा आर्ट क्लासेसद्वारे करता येईल. सर्वात पहिले आपण लॅपटॉप किंवा डेस्कटॉप ओपन करून घ्या. त्यानंतर आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला URI सर्च करायचं आहे. आपल्याला इथे टॉपवरतीच आपली वेबसाईट दिसेल uris.com नावाची. यावरती क्लिक करा. आता आपण आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहात. इथे आल्यानंतर आपल्याला एक URIs रंग भारत हे बटन आपल्याला विजिबल दिसेल. त्यावरती जस्ट क्लिक करा. आता आपण आपल्या स्पर्धेच्या वेब पेजवरती आलेला आहात. स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती या वेब पेजवरती आपण दिलेली आहे. इथे एक डाउनलोड ब्राउचर बटन देखील आपण दिलेलं आहे. यावरती क्लिक करून आपण ऑफिशियल ब्राउचर डाउनलोड करू शकता. स्पर्धेचे रूल्स अँड रेग्युलेशन्स, क्रायटेरिया, अवॉर्ड, जजिंग क्रायटेरिया काय आहे, सर्व काही त्यामध्ये मेन्शन आहे. त्यानंतर थोडं स्क्रोल करा. तिथे एक ऑप्शन दिसतो आपल्याला रजिस्टर युअर आर्ट क्लास. यावरती क्लिक करूनही आपण रजिस्टर करू शकता किंवा आणखी आपण स्क्रोल करत खाली गेला तर इथे दिलेलं आहे बघा, आर्ट क्लास रजिस्ट्रेशन. या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की आपण दुसऱ्या पेजवरती डायव्हर्ट व्हाल. हे स्पेशली आर्ट क्लासेससाठी रजिस्ट्रेशनसाठी हे पेज केलेलं आहे. आता जी काही आपली कॉम्पिटिशन आहे ती दोन लेवलमध्ये होणार आहे. एक फर्स्ट स्कूल लेवल, त्यानंतर स्टेट लेवल फायनल. तर मग आर्ट क्लासेससाठी स्ट्रक्चर कसं असेल? फर्स्ट लेवल जी आहे ती आपल्या आर्ट क्लासमध्ये होईल. त्यानंतर जी स्टेट लेवल फायनल आहे ती सगळ्या स्टुडंटसाठी कॉमन असेल. मग ते स्कूल थ्रू आलेले स्टुडंट असतील किंवा आर्ट क्लासेस थ्रू किंवा इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन थ्रू. स्टेट लेवल फायनल जी असेल ती सर्वांसाठी कॉमन आहे. पण फर्स्ट लेवल जी आहे ती मात्र आपल्या आर्ट क्लासेसमध्येच होईल. जे काही स्पर्धेचे रूल्स, गाईडलाईन्स, जे काही क्रायटेरिया अवॉर्ड्समध्ये असतील ते सर्व काही जे स्कूलला अप्लाय आहे तेच आर्ट क्लासेसला देखील अप्लाय होईल. आता वळूया रजिस्ट्रेशनकडे. तर फर्स्ट टास्क आपल्यासाठी आहे की हा जो पार्टिसिपंट डिटेल्स फॉर्मॅट हे बटन आपल्याला इथे दिसते, यावरती क्लिक करून आपल्याला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. यावरती जस्ट क्लिक करा. तर आपली इथे फाईल डाउनलोड झालेली दिसते, एक्सेल फाईल राईट कॉर्नरवरती बघा. यावरती जस्ट क्लिक करून ही फाईल ओपन करून घ्या. या फाईलमध्ये आपल्याला इथे काही डिटेल्स फिल करायचे आहे. सर्वात अगोदर इथे स्कूलचं नाव येईल. आपले आर्ट क्लास असेल तर इथे आर्ट क्लासचं नाव येईल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर इथे टोटल नंबर ऑफ पार्टिसिपंट्स आणि खाली स्टुडंटची डिटेल्स. यामध्ये डिटेल्स अगदी क्लिअरली मेन्शन करा, कारण की आपण ह्याच फाईलचा उपयोग करून सर्टिफिकेट प्रिंट करणार आहोत. इथे डिटेल्स फिल झाले की फाईल सेव्ह करून ठेवा. नंतर आपल्याला पुन्हा वेब पेजवरती यायचं आहे. तर फर्स्ट स्टेप तर आपली कंप्लीट झालेली आहे. आता सेकंड स्टेप आहे पेमेंटची. पेमेंटसाठी आपण इथे QR दिलेला आहे. आपण आपल्या मोबाईलद्वारे कुठलाही UPI ॲप वापरून पेमेंट करू शकता. पेमेंट करण्यासाठी जस्ट या QR स्कॅन करा. त्यानंतर URIs इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड नाव येतं आहे की व्हेरीफाय करा. हा आपला UPI ID आहे, हा देखील तिथे विजिबल असेल. त्यानंतर जी काही आपली पेमेंट आहे ती बल्क पेमेंट आपण करू शकता. आता आपण पेमेंट कशी करायची ते बघूया. मी मोबाईलचा यूज करून पेमेंट करतो आहे. सर्वात अगोदर आपला UPI ॲप ओपन करा. हा मी फोनपे ओपन करतो आहे. त्यानंतर इथे QR स्कॅनचं ऑप्शन असतं, त्यावरती क्लिक करा. QR स्कॅन करून घ्या. आपला QR स्कॅन झालेला आहे. आता इथे नाव दिसतं URIs इव्हेंट्स प्रायव्हेट. पूर्ण नाव विजिबल नाही आहे. त्याखाली आपला UPI ID पण दिसतो आहे. आता इथे पेमेंट करा. मी ₹1 पेमेंट करून दाखवतो आहे आपल्याला. प्रोसेड टू पेवरती क्लिक करा. आपली पेमेंट झालेली आहे.
त्यानंतर इथे व्ह्यू डिटेल्स ऑप्शन दिसतं आहे आपल्याला, यावरती क्लिक करा. तर इथे UTR नंबर एक आपल्याला दिसतो आहे. हा UTR नंबर आपल्याला नोट करून ठेवायचा आहे. आता पुन्हा बॅक येऊया आपल्या वेब पेजवरती. आता आपली पेमेंटची प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे. आता वळूया थर्ड आणि लास्ट स्टेपकडे. इथे आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म दिसतोय. आपल्याला आता हा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करायचा आहे. सर्वात अगोदर इथे आर्ट क्लासचं नाव येईल. त्यानंतर इथे आर्ट क्लासचा ॲड्रेस, स्ट्रेट. मी एक एक्झाम्पलसाठी आपल्याला फिल करून दाखवतोय. इथे आर्ट क्लासचा मोबाईल नंबर येईल. इथे क्लासचे ओनर किंवा आर्ट टीचर जे काही असतील त्यांचं नाव येईल. त्यानंतर इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. इथे टोटल नंबर ऑफ पार्टिसिपंट्स किती आहे आपल्या क्लासमधून ते इथे मेन्शन करायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे अपलोड पार्टिसिपंट डिटेल्स हे ऑप्शन दिसतंय. जी काही फाईल आपण सेव्ह करून ठेवली होती एक्सेल फाईल, ती आपल्याला इथे अपलोड करायची आहे. त्यासाठी या बटनवरती जस्ट क्लिक करा. आपलं फाईल फोल्डर आता ओपन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला जिथे आपण फाईल सेव्ह करून ठेवली होती ती सिलेक्ट करायची. फाईल अपलोड झालेली आहे. आता इथे आपल्याला UTR नंबर मेन्शन करायचा आहे. पेमेंट झाल्यानंतर जो आपण UTR नंबर नोट करून ठेवला होता तो इथे प्रॉपरली मेन्शन करा. त्यानंतर आपल्या आर्ट क्लासकडे जर GST असेल तर इथे मेन्शन करा. GST नसेल तर आपण स्किप करू शकता. GST असेल तर नक्की मेन्शन करा, कारण की इनपुट टॅक्स क्रेडिट आपण त्यावरती क्लेम करू शकता. त्यानंतर कन्फर्मेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट रजिस्ट्रेशन बटनवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. आता हे सबमिट होतं आहे. इथे बघा सबमिटिंग दाखवतं आहे. थोडा वेळ लागेल त्याला. तर सबमिट झालेलं आहे. ऑटोमॅटिकली आपण थँक्यू पेजवरती आलेला आहात. इथे दाखवतं आहे रजिस्ट्रेशन सबमिटेड सक्सेसफुली. आता यानंतर काय होईल, 2 दिवसामध्ये आमची टीम आपली जी काही डिटेल्स असेल ती व्हेरीफाय करेल. आपण केलेलं पेमेंट देखील व्हेरीफाय होईल व त्यानंतर व्हॉट्सअपद्वारे आपल्याला कन्फर्मेशन येईल. कन्फर्मेशनमध्ये आपल्याला प्रॉपर GST इनवॉइस सेंड केलं जाईल आपल्या आर्ट क्लासच्या नावावरतीच. आणि त्यानंतर जे काही अपडेट्स असतील स्पर्धेविषयी ते आपल्याला व्हॉट्सअपद्वारे कळविले जाईल. आपल्याला काही क्वेरी वगैरे काही असेल तर इथे डायरेक्टली व्हॉट्सअप सपोर्ट बटनवरती क्लिक करून आपण आमच्याशी व्हॉट्सअपवरती कनेक्ट व्हाल. आपण तिथे आपल्या क्वेरीज क्लिअर करू शकता. त्यानंतर इथे कनेक्ट ऑन इंस्टाग्राम हे देखील ऑप्शन आपण दिलेलं आहे. आपण इंस्टाग्रामवरती देखील आपल्याशी कनेक्ट होऊ शकता. URIs रंग भारत पेजवरती बॅक जाण्यासाठी इथे क्लिक करा, किंवा आपल्याला जर ब्लॉग्स वगैरे रीड करायचे असतील तर ते इथे क्लिक करून अतिशय भारी ब्लॉग्स आपल्या वेबसाईटवरती आहे ते आपण एक्सप्लोअर करू शकता. अशा प्रकारे आपण आपल्या आर्ट क्लासचं रजिस्ट्रेशन URIs रंग भारत स्पर्धेसाठी करू शकता. धन्यवाद.